मराठा आरक्षणासाठी गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत। अखेर सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय। यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। अहिल्यानगर शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आला। मराठा आरक्षणासाठी गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत होते। आज सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानं मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय। मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदय सामंत तसेच जयकुमार गोरे यांच्यासह विभागाचे सचिव अधिकारी यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सरकारनं तयार केलेला मसुदा वाचून दाखविल्यानंतर अभ्यासक आणि सरकारच्या समितीची चर्चा झाली। सरकारनं मान्य केलेल्या मागण्यांची माहिती समाज बांधवांना दिल्यानंतर मागण्यांचे शासन निर्णय काढण्यात आले। यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। अहिल्यानगर शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुलाल आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। सगळ्यांना जय शिवराय। आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे। परत एकदा मनोज दादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सगळ्या मान्य जवळजवळ 5 मागण्या मान्य या सरकारने केल्या। मला एकच सांगायचंय, हा मराठा बांधव या भारतात इतिहास झाला। भारतामध्ये एकटा माणूस एवढे माणसं गोळा करणारा आज एकमेव म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील। पैसे देऊन पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागते, पण हा सगळा मराठा बांधव जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहिला। त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होतं तर मुंबई देऊ शकत नाही। मुंबई काय घेऊन बसले। पाटलांनी सांगितलं होतं शनिवार रविवार आहे ना, सगळे धोत्रावाले आले असते ना मन काल असतं या सरकारला। पण चला त्यानिमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो, त्यांनी दिलंय जीआर दिलाय। पण याच्या पुढे कोणती फसवणूक या मराठींची झाली नाही पाहिजे। जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज मराठ्यांची खरी दिवाळी म्हणता येईल। मनोज दादा जरांगे पाटलांच्या 2 वर्षाच्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने एक विजय मिळाला आहे। हा विजय फक्त आणि फक्त मराठ्यांचा आहे, मनोज दादा जरांगे पाटलांचा आहे। 29 तारखेला आमचे करोडो बांधव उपाशी आणि विनान्न पाणी दिले, त्यांचा विजय आहे। आज या ठिकाणी सगळे जे मराठा बांधव उत्सव साजरा करत आहेत। मी तर म्हणते की 365 दिवसांची दिवाळी आहे। आमच्या मनोज दादाचा आज विजय झाला आणि प्रत्येक माझा मावळा हा मनोज दादा आहे। आणि मुंबई जे म्हणत होते ना, मुंबईला येऊन दाखवा, घुसून दाखवा, अरे घुसून पण दाखवलं, येऊन पण दाखवलं, तुमच्या डोक्यावर नाचून पण दाखवलं माझ्या मावळ्यांनी। त्यामुळे आज आरक्षण घेऊन पण दाखवलं। पुन्हा जर आमच्या नादाला लागतं तर पुन्हा असं पुन्हा नाद मिटून टाकू तुमचं, त्यात मिटवल्याशिवाय राहणार नाही। माझ्या प्रत्येक मावळ्याला या लढाईच्या शुभेच्छा माझ्या। आणि आरक्षण आम्ही टिकून दाखवू, घेतलं तर आहे ते टिकून दाखवू। आम्ही सगळे जरांगे दादांच्या मागे आहे। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।